नमस्कार. मी डॉक्टर अमरसिंह पाटील. गेली 13 वर्ष मी जनरल फिजिशियन ही प्रॅक्टिस कागल, कोल्हापूर येथे करतो. तर आज आपण पायाची सूज आणि सीकेडी याची कारणं, लक्षणं आणि उपचार ह्याची थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर पायाला येणारी सूज आणि तीव्र स्वरूपाच्या मूत्रपिंडांचा आजार किंवा सीकेडी या विषयावरील आजच्या आपल्या सत्रात आपले स्वागत आहे. आपण आज आपण पायाला येणारी सूज किंवा पेडल एडिमा म्हणजे काय? त्याची कारणे काय असतात? त्याचे सीकेडीशी संबंध काय असतो? त्याचे व्यवस्थापन, त्याचे निदान आणि त्याच्या संदर्भात ज्या व्यवस्थापनासंदर्भात करण्यात येणाऱ्या गोष्टींची थोडीशी अधिक स्वरूपात माहिती जाणून घेऊयात. तर सर्वात प्रथम आपण पेडल एडिमा म्हणजे काय? याची माहिती घेऊयात. पेडल एडिमा ही एक अशी स्थिती आहे, की ज्यामध्ये पायाच्या खालच्या बाजूला म्हणजे गुडघ्याच्या खालच्या भागांच्या मध्ये, तळव्यांच्या मध्ये, गोट्याच्या ठिकाणी अतिरिक्त द्रव जमा होतो. त्यामुळे तिथे सूज येते. तर ह्या सूज येण्यास मागे भरपूर कारणं असतात. जसे हृदयाच्या समस्या, यकृताच्या समस्या, थायरॉइडच्या समस्या, मूत्रपिंडाचे आजार किंवा किडनीच्या समस्या, रक्तवाहिन्यांच्या मध्ये गुठळ्या होणे. तर ही मुख्यत्वे करून कारणे असतात, जे आपल्याला त्याचे निदान करणे फार गरजेचे असते. तर आपल्या शरीरामधील जो द्रवभाग असतो, तो 2 मुख्य विभागात होत असतो. तर आपल्या पेशींच्या आतमध्ये असणारा द्रव पदार्थ आणि पेशींच्या बाहेरमध्ये असणारा द्रव पदार्थ. अशा काही कारणांच्यामुळे, या आजारांच्यामुळे आपल्या पेशींच्या बाहेर असणारा जो द्रव पदार्थ असतो, हा काही कारणास्तव वाढतो. हा वाढल्यानंतर तो त्वचेच्या खाली जमा व्हायला तयार होतो आणि ह्या द्रवभागाची वितरणाची समस्या निर्माण होते. तर यावेळेला एडिमा किंवा सूज, पायाला सूज येऊ शकते. तर जास्त काळ आपण जरी पाय खाली सोडून बसलो, तरी आपला द्रवभाग हा ग्रॅव्हिटीमुळे पायाच्या खालच्या बाजूला येतो. त्यामध्येही पायाला सूज येऊ शकते. तर बहुतेक वेळा काय होतं, की हृदयाच्या काही समस्या असतात. त्यामुळे अधिक द्रव रक्तवाहिन्यांच्या मध्ये खूप जास्त प्रमाणात द्रव जो असतो त्याच्यावर दाब तयार होतो. तर तो दाब निर्माण झाल्यानंतर अशी समस्या हृदयाच्या गोष्टींच्यामुळे होऊ शकते. तर रक्तामध्ये पुरेशा प्रमाणात द्रव राखण्यास मदत करणारे अल्ब्युमिन नावाचं जे प्रथिन असतं, तर हे प्रथिनं काही स्वरूपात काही खाण्यापिण्याच्या सवयींच्यामुळे, चुकीच्या डाएट हॅबिट्समुळे किंवा आपल्या लाईफस्टाईल ज्या काही आपण आत्ताच्या काळात बघतो, मुलांच्या मध्ये असतील किंवा सर्व लोकांच्या मध्ये असतील, तर त्याच्यामध्ये सर्वसाधारण ही यंत्रणा थोडीशी डिस्टर्ब केली जाते. तर हा अधिक द्रव हृदय किंवा किडनीतून व्यवस्थित जो प्रसरण किंवा दाब निर्माण होतो, तो दाब जो काही असतो, तो किडनी मार्फत रेग्युलेट केला जातो. तर हा अतिद्रव किडनीतून आपल्याला लघवीवाटे बाहेर काढण्यात मदत केली जाते. पण काही ज्या गोष्टी असतात, की लिम्फॅटिक लसिका प्रणाली किंवा लिम्फॅटिक सिस्टम आम्ही ज्याला म्हणतो, त्या ह्याच्यामध्ये तर हा रक्तात पुन्हा अधिक प्रमाणातील द्रव जो असतो, हा प्रथिनातून वहन केला जातो आणि ही प्रथिनं ह्या लिम्फॅटिकमध्ये हा द्रव पुन्हा सर्क्युलेट करण्यासाठी मदत केली जाते. तर ह्याला रिव्हर्स बॅक सिस्टम व रिव्हर्स मेकॅनिझम म्हणतात. तर ही यंत्रणा जर योग्य पद्धतीत काम करत नसेल, तर हा द्रव साचत राहतो आणि ह्या पायामध्ये आपल्याला सूज येते. तर शरीरातील ह्या द्रव पदार्थाचा समतोल राखण्याचं काम अतिशय महत्वाचं हे काम असतं आणि हे काम आपलं शरीरामध्ये मूत्रपिंड किंवा किडनीच करत असतात. तर मूत्रपिंड जे असतात, किडनी असतात आपल्या शरीरामध्ये, हे आपल्या शरीरातील कचरा काढून टाकण्याचे किंवा द्रव पदार्थ नियंत्रण करण्याचे महत्वाची 2 कामं करत असतात. आणि ह्या बरोबरीनं आपल्या रक्तामधील जे काही सोडियम, पोटॅशियम, क्लोराइड्स, कॅल्शियम आणि शुगर ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्याला आपण मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हणतो किंवा मॅक्रो न्यूट्रिएंट्स त्यामधील थोडेफार, ह्याचे घटक नियमित करण्याचं काम करत असतं. जेव्हा ह्या कार्याचं व्यवस्थितपणे काम होत नाही मूत्रपिंडाकडून, त्यावेळेला त्याला सीकेडी किंवा एकेआय किंवा नेफ्रॉटिक सिंड्रोम हे आजार किडनीमध्ये दिसून येतात. आणि त्यामुळं हे जे द्रवपदार्थ जमा होतो, त्यामुळे सूज येते आणि एडिमा हे डेव्हलप होतो. तर एडिमा हे सीकेडी म्हणजे क्रॉनिक किडनी डिसीजचं मुख्य लक्षण असतं. तर ज्यावेळी एडिमा आपल्याला दिसतो, त्यावेळी पहिल्यांदा आपल्याला डॉक्टरांशी कन्सल्ट करावं लागेल. त्यानुसार ह्याची जी कारणं आहेत, त्याशिवाय आपल्याला निदान करावं लागेल. तर ह्याची पूर्ण तपशीलवार पूर्ण हिस्ट्री किंवा तपशीलवार स्वरूपात आपल्याला त्याचं निदान करावं लागतं. तर सर्वप्रथम तपशीलवार हिस्ट्री टेकिंग जी काय असते पेशंटची, म्हणजे पहिल्यांदा कुठले आजार आहेत का? कुठल्या ते क्रॉनिक डिसीजेसचे सफर आहेत का? कुठल्या औषधं ते रेग्युलर घेत आहेत का? तर यातील जोखीम घटक जे असतात, म्हणजे लाईफ थ्रेटनिंग ऑन कोमॉर्बिडिटीज ह्या पहिल्यांदा घेतल्या जातात. यामध्ये मुख्यत्वे करून हृदयविकार, मूत्रपिंडाचा विकार, किडनीचे डिसीजेस, थायरॉइडच्या समस्या ह्या मूलभूत काही गोष्टी असतात, ह्या निश्चित केल्या जातात पहिल्यांदा. आणि त्या कुठल्या गोष्टींच्यासाठी त्या व्यक्ती और पेशंट ट्रीटमेंट घेत आहे का? या स्वरूपाची माहिती पहिल्यांदा घेतली जाते.
तर जो काही एडिमा असतो त्याच्या काही स्वरूप असतात. म्हणजे प्रत्येक सुजेमध्ये हा किडनीचाच आजार आहे किंवा हा हृदयाचाच आजार आहे असं न म्हणता, तर एडिमा जो काय असतो हे एक 2-3 नमुन्याचा असतो. त्यात सर्वसाधारणपणे स्वरूपाचा एडिमा जर आपण कन्सिडर केला, तर ह्यामध्ये संपूर्ण शरीरावर म्हणजे थोडक्यात मोठ्या भागांच्यावर परिणाम होतो. तर ह्यामध्ये चेहऱ्याला सूज येणे, पायाला सूज येणे, पूर्ण पोटाच्या वरच्या भागावर सूज येणे, हात-पाय वगैरे सुजलेले असतात. तर ही जी सर्वसाधारण स्वरूपाचा एडिमा असतो, हा हृदयविकार, कार्डियाक फेल्युअर, देन हृदयाच्या पंपिंगच्या प्रणालीमध्ये फरक पडणं किंवा ईएफ फॅक्टर जो आम्ही म्हणतो, तो कमी होणं, या हृदयाच्या गोष्टींच्यामुळे आणि मुख्यत्वे करून मूत्रपिंडात जर बिघाड असेल, तर त्या संदर्भातील थोड्या तपासण्या आपल्याला कराव्या लागतात. तर दुसरा जो एडिमाचा प्रकार आहे, त्याला स्थानिक एडिमा म्हणजे लोकल स्वरूपात आलेली सूज. दोन्ही पायाला सूज न येता एखाद्या पायाच्या भागावर किंवा शरीराच्या एखाद्या भागावर सूज येणं, बहुतेक वेळा त्याला दाह असतो, जळजळ असते, लालपणा असतो. ती सूज फार घट्ट स्वरूपाची असते आणि काही वेळा त्यामध्ये लिक्विड ड्रॉप किंवा लिक्विड प्रवाह बंद झाल्यामुळे त्यामध्ये थोडाफार मऊपणा आलेला असतो. तर ही समस्या शरीरामधील किंवा शिरांच्या मधील रक्तप्रवाहामध्ये अडचण आल्यामुळे होऊ शकते. देन नेक्स्ट क्लिनिशियन जे तपासणी करतात किंवा शारीरिक तपासणी आपण जे डॉक्टरांच्याकडून करून घेतो, त्यावेळेला त्याला तपासणी करताना आम्हाला त्यामध्ये 2 स्वरूपाच्या गोष्टी मुख्यत्वे करून बघाव्या लागतात. तर त्याला पेटिंग एडेमा और नॉन पेटिंग एडेमा असे 2 प्रकार आहेत. तर पेटिंग एडेमा म्हणजे नक्की काय? तर जेव्हा आपण त्या सूज आलेल्या भागावर बोटाने प्रेशर देतो, तर प्रेशर दिल्यानंतर तो खड्डा जो पडला जातो, तो खड्डा हा काही काळाकरता म्हणजे 2 सेकंद प्रेस करून ठेवल्यानंतर पुढच्या ते 2 किंवा 5 सेकंदापर्यंत हा खड्डा जर तसाच राहत असेल किंवा तो दाब दिलेला पोर्शन आतमध्ये कॉम्प्रेस राहत असेल, तर यावेळेला आपण हृदयात होणारे बिघाड किंवा नेफ्रॉटिक सिंड्रोम ह्या स्वरूपासाठी आपण चेक केलं जातं. आणि नॉन पेटिंग एडिमामध्ये ज्यावेळी आपण प्रेशर देतो बोटाने, त्यावेळी ते प्रेशरचा खड्डा न राहता आहे तशी सूज राहते. तर ह्या गोष्टी लिम्फॅटिकमध्ये अडथळा किंवा लिम्फॅटिक सिस्टममध्ये काहीतरी बिघाड असल्यावर किंवा हायपोथायरॉईड सारख्या आजारांमध्ये येतो. तर मूत्रविकाराचा किंवा मूत्रपिंडाचा विकार असेल आपल्याला, मूत्रपिंडामध्ये काहीतरी सिस्टमॅटिक डिफेक्ट और काहीतरी बिघाड झाला असेल, तर थोड्या प्रयोगशाळेतील तपासण्या केल्या जातात. त्यामध्ये पिटिंग एडिमा हा आपल्याला दिसतो आणि ह्या वेळेला थोडं इमेजिंगची मदत म्हणजे कलर डॉपलर, व्हेनल डॉपलर, आर्टेरियल डॉपलर, देन त्याचा सीटी स्कॅन किंवा त्याची अँजिओग्राफी ह्या गोष्टी करू शकतो. तर मुख्यत्वे करून पहिल्यांदा रक्ताच्या तपासण्या घेतल्या जातात प्रायमरी स्वरूपात. त्यामध्ये सीबीसी, रिनल फंक्शन टेस्ट, युरिन एनालिसिस, मायक्रोअल्ब्युमिनुरिया, युरिया क्रिएटिनिन, सीरम, देन सीरम कॅल्शियम लेवल, देन थोड्याशा किडनीच्या तपासण्या किंवा आपण त्याला सीरम इलेक्ट्रोलाइट म्हणतो. त्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम यांचा थोडासा मदत घेतली जाते. त्यानंतर तपशीलवार इतिहास जी हिस्ट्री टेकिंग असते पेशंटची आणि शारीरिक तपासणी म्हणजे बीपी, पल्स, बाकीच्या गोष्टी त्या भागामध्ये रक्ताचा पुरवठा सुरळीत आहे का? तर त्यासाठी थोड्याफार तपासण्या केल्या जातात. नंतर शरीर यंत्रणेतील काहीतरी कारणे असतात. त्याच्या ठराविक खुणा निश्चित केल्या जातात. त्यामुळे व्यवस्थापन जे आपल्याला करावं लागतं त्याच्या किंवा त्याचे उपचार जे घ्यावे लागतात, त्यासाठी आम्हाला त्याची फार जास्त स्वरूपाची मदत होते. जेव्हा एडिमाचं व्यवस्थापन करण्याची वेळ येते किंवा हे सगळ्या आपल्या तपासण्या झाल्या, आपल्याला एडिमा आहे, कुठल्या स्वरूपाचा आहे, काय आहे, याच्यासाठी आपण ज्यावेळी तपासण्या करतो, तपासण्या करून झाल्यावर आपण एका फिक्स डायग्नोसिसला येतो. तर डायग्नोसिसला आल्यानंतर व्यवस्थापनाची ज्यावेळी वेळ येते, तेव्हा त्याचे कारण स्थानिक आहे की यंत्रणेवर आधारित आहे, तर निश्चित दृष्टिकोन त्याच्यावर ठेवला जातो. तर तो अवलंबून राहतो हा ज्या आपल्या तपासण्यांच्या रिपोर्ट्स आहेत, त्याच्यावर हा दृष्टिकोन आमचा अवलंबून राहतो. तर स्थानिक कारणांसाठी मूलभूत ज्या समस्येकडे लक्ष द्यायचं असतं, तर त्या औषधं, त्याचे उपचार, स्थानिक स्वरूपाच्या ज्या काही गोष्टी असतात, त्या केल्यानंतर त्या सुजेवर किंवा त्या एडिमावर नियंत्रण केले जाते. आणि जर शरीर यंत्रणेत संबंधीच्या काही बाबतीत सर्वसाधारण उपाययोजना ज्या काही असतात, तर त्या स्वरूपाच्या काही गाईडलाईन असतात. त्या थोड्याशा मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय. तर स्थानिक स्वरूपाचा एडिमा जो असतो, त्या औषधोपचार तरी घ्यावाच लागतो. तर औषध उपचारांच्या व्यतिरिक्त म्हणजे औषधांशिवाय आपल्याला काही थोड्या उपाययोजना किंवा त्याला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स और थोड्या गोष्टी कराव्या लागतात. तर त्यात प्रथम आपण स्थानिक एडिमासाठी बघूयात. तर स्थानिक जर एडिमा आपल्याला फक्त एकाच पायाला येत असेल, घोट्यालाच येत असेल, खाली पायाला सूजच येत असेल, तर त्यावेळेला आपण पाय थोडासा उंच भागावर ठेवायला पाहिजे. पाय ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जो फ्लुइड आपला जो द्रव पदार्थ शरीराचा खालच्या भागात जमा होतो, तो परत रिटर्न हृदयाकडे जाण्यासाठी मदत करावी लागते. त्यामुळे झोपताना पायाखाली उशी ठेवणे
किंवा पाय थोडा उंच भागावर ठेवणे. जास्त काळ जर आपण पाय खाली ठेवून बसत असेल, तर थोडासा समोर काहीतरी उंच स्टूल वगैरे ठेवून त्याच्यावर पाय वर ठेवणे. जेणेकरून तो द्रव पदार्थ जो पायात साठलेला आहे, तो रिटर्न आपल्याकडे हृदयापर्यंत किंवा रिटर्न शरीराकडे येण्यासाठी मदत होते. दुसरा उपचार आहे कॉम्प्रेशन उपचार. तर कॉम्प्रेशन उपचार हे लिम्फॅटिक सिस्टीममध्ये जर का आपल्याला अडथळा असेल किंवा रक्तवाहिन्यांच्या प्रवाहामध्ये काहीतरी अडथळा असेल, त्यावेळी कॉम्प्रेशन स्टॉकिंग्स हे जे काही बाजारामध्ये विकत मिळतात, त्यामुळे थोडंसं कॉम्प्रेशनमुळे आपल्याला रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी मदत होते. तर कॉम्प्रेशन स्टॉकिंग हे शक्यतो करून व्हेरिकोज व्हेन्स ह्या आजारासाठी डॉक्टर्स नियमित यूज करतात आणि त्याच्यासाठी एवढी चांगली उपचाराची सोय आहे. तर तो कॉम्प्रेशन बँडेजचा हेजिटन्सी न करता लोकांनी ऍक्च्युली त्याचा वापर करायला पाहिजे. नेक्स्ट फिजिओथेरपी. फिजिओथेरपी तर प्रशिक्षित लोकांच्याकडून मसाज, शारीरिक उपचार किंवा पाय वर ठेवणे किंवा बाकीच्या ज्या त्याच्या पायासाठीच्या ज्या फिजिओथेरपी आहेत, जेणेकरून रक्त आणि द्रव पदार्थ परत रिटर्न आपल्या शरीराकडे येईल, त्याच्यासाठी ह्याचा उपयोग होऊ शकतो. नेक्स्ट बर्फ लावणे. तर कोल्ड कॉम्प्रेशन हे कंजेस्टेड एडिमा ज्यावेळी किंवा सेल्युलायटिस सारख्या ज्या गोष्टी असतात, ज्यामध्ये थोडंसं इन्फेक्शनची जी सुरुवात झालेली असते, पायाला तीव्र स्वरूपाचा लालपणा आलेला असतो, द्रव पदार्थ त्यामधून ऊज होत असतो किंवा लिक्विड थोडेसे पायातून ऊज होत असतात आणि तीव्र स्वरूपाच्या वेदना असतात. त्यावेळेला आपण बर्फ लावून त्याला थोडंसं जे काही व्हासो कॉन्स्ट्रिक्शन डेव्हलप करतो, त्यामुळे ह्या थोड्याशा गोष्टींच्यासाठी मदत होते. तर ह्या एक स्थानिक किंवा एक लोकल लेवलला किंवा आपण स्वतःहून करण्यात येणाऱ्या उपचारांची थोडी माहिती दिली. जर आपल्याला जर सीकेडी किंवा सीकेडीसाठी जर नियंत्रण करावं लागलं किंवा शरीराच्या द्रवांचा संचय कमी करण्यासाठी औषधोपचार करावे लागले, तर औषधोपचार सुरू करायच्या आधी त्याला पहिल्यांदा मिठाचा जो काही प्रतिबंध असतो, तर मिठाचं प्रमाण आपण जे सेवन करतो त्यामध्ये थोडंसं कमी प्रमाणात मीठ आपल्याला वापरलं पाहिजे. जेणेकरून खाण्यापिण्याच्या घटकांच्या मधून किंवा खाण्यापिण्यामधून आपल्याला मिठाचा जो इनटेक केला जातो हा थोडासा कमी प्रमाणात करावा लागेल. तर मिठाचा सेवन कमी केल्यानंतर त्यामध्ये द्रवसंचय जो असतो आपला, तो थोडासा होण्यासाठी प्रतिबंध केला जातो आणि त्याच्या अधिक व्यवस्थापनासाठी किंवा बाकीच्या औषधांसाठी किंवा त्याची एडिमा किंवा सूज कमी करण्यासाठी मदत होऊ शकते. नेक्स्ट जो येतो तो डायुरेटिक्स. तर डायुरेटिक्स म्हणजे लघवी किंवा किडनीसाठी ट्रिगर करणारी औषधं असतात, ज्यातून आपल्या शरीरामधील जे अतिरिक्त द्रव जो साठलेला आहे, तो लघवीच्या स्वरूपात शरीरातून बाहेर काढला जातो. तर ह्या औषधांच्यामुळे काय होते, की लघवीच्या प्रमाणात वाढ होते आणि द्रवाच्या पातळीचे व्यवस्थापन करण्यास मदत होते. तर ह्या डायुरेटिक्समध्ये थोडे प्रकार असतात. तर ह्या प्रकारांमध्ये कुठल्या भागातून किडनीच्या किंवा किडनीच्या ज्या काही आपल्या नेफ्रॉन्स असतात, त्यातून कुठल्या भागातून किती प्रमाणात द्रवपदार्थ आपल्याला बाहेर काढावा लागतो. तर हे डायुरेटिक्स वापरण्यासाठी डॉक्टरांना व्यवस्थित डिसिजन घ्यावे लागतात. त्या डिसिजन्समध्ये कुठल्या भागातून आपल्याला कुठलं घटक बाहेर काढायचं आहे ते ठरवून त्या एडिमाच्या पूर्ण रिपोर्ट्स, पेशंटची कंडिशन आणि बाकी सगळ्या गोष्टींची माहिती किंवा हिस्ट्री टेकिंग आणि पेशंटला असलेल्या कोमॉर्बिडिटीज ह्याच्यावर हे डायुरेटिक डिसाईड केले जातात. तर त्यामध्ये पहिल्यांदा जो प्रकार आहे तो आहे लूप डायुरेटिक्स. लूप डायुरेटिक्समध्ये मोस्टली फुसेमाइड्स, टॉसेमाइड्स हे सगळे घटक येतात. त्यामध्ये बहुतेक वेळा त्याची दीर्घकाळ कृती किंवा ते जे औषधं असतात ती जास्त काळासाठी काम करतात आणि त्याची परिणामकता आपल्या शरीरावर फार जास्त असते. त्यामुळे फर्स्ट जो प्रेफरन्स आमचा राहतो हा लूप डायुरेटिक्सकडे राहतो. देन नेक्स्ट फॉर थियाझे डायुरेटिक्स, त्यामध्ये मेटलाझोन या घटकांचा समावेश असतो. तर ही मेटलाझोन हे डायुरेटिक थोड्या तीव्र स्वरूपाच्या आजारांच्या मध्ये डायुरेटिकचा वापर केला जातो. ही औषधं अधिक परिणामकारी असतात, त्यामुळे त्याचा वापर हा सामान्यतः करून केला जातो. देन पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक्स. तर पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक्स यामध्ये स्पायरोलॅक्टोन या घटकांचा समावेश येतो. तर स्पायरोलॅक्टोन्स मध्ये फक्त एक संभाव्य धोका असतो, तो म्हणजे हायपोकॅलेमिया, शरीरातील पोटॅशियमचं प्रमाण कमी येणं. तर त्यामुळं ह्या घटकांचा स्पायरोलॅक्टन्सचा जो वापर आहे तो अगदी काळजीपूर्वक केला जातो आणि त्याचा काळजीपूर्वकच उपयोग केला जातो. देन नेक्स्ट, एडिमाची तीव्रता किंवा रुग्णासाठी जी काय हिमोडायनॅमिक्सची जी स्थिती असते, तर ही मूत्रपिंडाच्या किंवा किडनीच्या कार्यांच्या घटकांच्यावर ही स्थिती डिसाईड केली जाते. तर डायुरेटिक्सची निवड आणि त्याचा डोस हा निश्चित केला जातो. तर हायपोकॅलेमिया, उच्च रक्तदाब आणि इलेक्ट्रोलाइटचा असणारा असमतोल किंवा इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स यासारख्या समस्या टाळण्यासाठी डायुरेटिक्सचा काळजीपूर्वक उपयोग करणे महत्वाचे असते. तर द्रवाचे प्रमाण, लघवीचे प्रमाण, रक्तदाब, वजन याची नियमित देखरेख करून, तर वजनामध्ये किती घट होते, रक्तामधून आपलं लघवीचं प्रमाण किती चाललंय, वॉटर इनटेक किती आहे,
तर पाण्याचं घेतलं जाणारं प्रमाण आणि लघवीतून बाहेर जाणारं प्रमाण ह्याचा एक समतोल राखण्याचा प्रयत्न केला जातो आणि ह्याची नियमित कालांतराने तपासणी करावी लागते. तर ही औषधं घेताना जो आता सीझन चालू आहे, म्हणजे कुठल्या स्वरूपाचा आपला ऋतू चालू आहे, ऋतुमान कुठला आहे, त्या घटकांचाही समावेश थोडा त्यामध्ये होतो. तर तीव्र स्वरूपाच्या मूत्रपिंडांच्या आजारामध्ये तर तीव्र स्वरूपाचे मूत्रपिंडाचे आजार म्हणजे सीकेडी, म्हणजे त्याला क्रॉनिक किडनी डिसीज म्हणतात. तर हा मुख्यत्वे करून शुगर असणाऱ्या लोकांच्या मध्ये किंवा भरपूर काळापासून शुगरसाठी उपचार घेत आहेत, डायबिटीसची ट्रीटमेंट चालू आहे, तर त्यांच्यामध्ये सीकेडी हा आजार मुख्यत्वे करून पाहायला मिळतो. तर ह्यामध्ये जी काही सूज येते सीकेडी डेव्हलप झाल्यामुळे किंवा कार्डियाक फेल्युअरचे पेशंट्स असतात, तर त्याच्यामध्ये त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी वेगळी थोडीशी आवश्यकता लागते आणि त्याचा जो ट्रीटमेंट प्रोटोकॉल असतो, हा थोडासा इतर गोष्टींच्या पेक्षा थोडा वेगळा असतो. तर त्यावेळेला आपल्याला मीठ आणि द्रवाच्या प्रमाणावर मर्यादा ठेवली जाते. तर मिठाचं सेवन पूर्णतः बंद करावं लागतं. शरीरामधील मिठाचे घटक जे काही कमी जास्त होत आहेत, ते थोडेसे मेंटेन केले जातात आणि त्याचा एक समतोल राखला जातो. द्रवावर नियंत्रण म्हणजे जे काही पेशंट्स पाण्याचं प्रमाण किंवा पाण्याचा इंटेक करतायत, तर तो पाण्याचा इंटेक लिमिट केला जातो, जेणेकरून शरीरामध्ये पाणी किंवा द्रवसंचय जास्त होऊ नये ह्याच्याकडे लक्ष दिले जाते. यावेळेला आपल्याला जे डायुरेटिक्स यूज करावे लागतात, ह्याचा थोडासा डोस जो असतो, हा थोडासा जास्त ठेवला जातो, जेणेकरून शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जेवढं कमी ठेवता येईल तेवढं कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. तर हे करण्यासाठी लूप डायरेटिक्सचा यूज होतो. तर त्यावेळेला फुसेमाइड स्वरूपाची औषधं बहुतांशी वेळा प्रभावशाली असतात. परंतु त्यात आवश्यक असल्यास थायझाइड डायरेटिक्सचा देखील समावेश केला जातो. तर फुसेमाइड्स म्हणजे लूप डायरेटिक्स आणि थायझाइड डायरेटिक्स ह्याचे जे कॉम्बिनेशनच्या स्वरूपाची जी औषधं येतात, त्याचं व्यवस्थापनासाठी आम्ही मुख्यत्वे करून मदत घेतो. तर एडिमाचे व्यवस्थापन करण्यासाठी खास प्रकारचा दृष्टिकोनाचा समावेश असतो. तर स्थानिक स्वरूपांच्या कारणांसाठी औषधोपचारांव्यतिरिक्तच्या पद्धतीचा समावेश असतो आणि यंत्रणेशी म्हणजे शारीरिक सिस्टीम किंवा ज्या आपल्या सिस्टीम्स शरीरामध्ये काम करतात त्याच्याशी संदर्भात कारणांसाठी पहिल्यांदा थोडं आहाराच्या उपाययोजना, नंतर आहारामधले समायोजन, त्यातील खाण्याच्या प्यायच्या गोष्टी किंवा त्याचे पथ्य पाणी जे काही असतात ते, नंतर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स, त्यामध्ये थोडंफार जसं सांगितलं की पाय थोडं उंचावर ठेवणे, ह्या थोड्याफार पाळल्या जाणाऱ्या गोष्टी, डायरेटिक्सचा समावेश आणि अगदी बारीक देखरेख करणं त्यावेळेला गरजेची पडते. तर पेशंट्स फॉलोअप पण त्या पद्धतीने घ्यावं लागतात आणि त्यानुसारच व्यवस्थापन त्याचं व्यवस्थित होऊ शकतं. तर ह्या गोष्टींचं सगळ्यांचं जे काही ज्ञान असतं हे रुग्णाला देणं फार महत्वाचे असते. तर स्थिती समजून घेणे, उपचार पद्धतीचा योग्य पाठपुरावा करणे आणि जीवनशैलीतील बदल ही ह्याच्यासाठी लागणारी महत्वाची निदान प्रक्रिया असते किंवा उपचार प्रक्रिया म्हणू शकतो आपण त्यात. तर ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये बदल केल्यानंतर त्या पेशंटमध्ये चांगले रिझल्ट आपल्याला दिसून येतात आणि चांगले यश आपल्याला त्या पेशंटमध्ये मिळतं. तर लवकर निदान केल्यास आणि लक्षणांचे प्रभावी व्यवस्थापन केल्यास त्यामुळे कुठल्या ज्या गंभीर समस्या किंवा मॉर्बिड कंडिशन्स किंवा पुढचे जे उपचार प्रणाली आहेत त्यामध्ये डायलिसिस असतील, किडनी ट्रान्सप्लांट असतील, त्या आपण पेशंट्समध्ये टाळू शकतो. तर ह्या सगळ्या गंभीर समस्यांना प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला ही थोडीशी माहिती आपण पेशंटना ज्यावेळी देतो, तर त्याची आपल्याला मदत होऊ शकते. तर ह्या अनुषंगानं 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय एडिमा दिवस म्हणून केला जातो आणि तो साजरा करण्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर सहभागी व्हा आणि एडेमावर त्या संबंधित स्थितीत लवकर निदान करण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी, लोकांच्या मध्ये जाणीव निर्माण करण्यासाठी थोडंसं सहभागी व्हा. एकमेकांच्या सहकार्याने आपण एडिमासाठी किंवा एडिमा ह्या आजारासाठी ज्या काय संकल्पना लोकांच्या मनामध्ये असतात किंवा लोक त्याला घाबरतात, पेशंट्स घाबरतात, तर या योग्य प्रकारे समजावून सांगून किंवा आपणही समजावून घेऊ आणि त्याचं व्यवस्थापन करून घेऊ. तर माझ्याकडून ही माहिती ऐकल्याबद्दल तुमचा मी फार धन्यवाद आहे आणि योग्य पद्धतीने आपण ह्या ज्या गोष्टींच्यावर यश मिळवू याच्यासाठी ऑल द बेस्ट फॉर ऑल द पर्सन्स. थँक यू.